व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. भारतीय जनता पक्ष, केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये एक बिल आणलं. हे महिला आरक्षण विधेयक होतं. या अगोदरच त्यांनी नारी शक्तीचा नारा दिला होता, ज्यावरून काँग्रेसने त्यांची खिल्ली देखील उडवली होती. अर्थात कुठलीही चांगली गोष्ट घडत असेल तर मांजर अडवं गेलंच पाहिजे, नाही का? त्याप्रमाणे काँग्रेस नेहमीच अडवी जाते. त्यातल्या त्यात राहुल गांधी जे नेहमी म्हणतात की मैं नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने आया हूं, आणि असं म्हणत असतानाच ते इतकं तावातावानं, त्वेषानं, द्वेषानं, सरफडत, रागात बोलतात. त्यांचा चेहरा इतका क्रूर होतो की लगेच जाणवतं की किती किलमिश आहे या माणसाच्या मनात, किती विष आहे. हा जहरीला आहे, विषारी हा सर्प. अरे एक वेळ कोबरा डसला ना तर माणूस वाचेल, ह्यानं चावा घेतला तर तडफडून मरेल बॉस, इतका विषारी हा माणूस. हा म्हणे नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने आया हूं. कुठलीही गोष्ट भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी करणार असतील तर त्याला विरोध करायचाच, हा यांचा फिक्स अजेंडा आहे. आणि कदाचित याच अजेंड्यामुळे अख्खा देश या माणसाला पप्पू म्हणतो. अख्खा देशच कशाला, अख्खं जग या माणसाला पप्पू म्हणतं. अहो एवढंच काय, काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या माणसाला ऑन कॅमेरा पप्पू म्हणतात. एका जणाला विचारलं होतं, राहुल गांधी आपको कैसे लगते हैं, तो तो म्हणतो ये जो पप्पू जी है हमारे पप्पू बहुत अच्छे हैं, और पप्पू जी जो है, अरे पप्पू पप्पू म्हणून आपणच आपल्या नेत्याची लायकी काढत आहोत, हे पण लक्षात येत नाहीये करे. अर्थात राहुल गांधीवर या गोष्टीचा काहीही परिणाम होणार नाही, कारण तो मुळातच बावळट माणूस आहे. त्याला तर हे सुद्धा कळत नाही की कोण आपल्याला शिव्या देतंय आणि कोण आपली स्तुती करतंय. निर्बुद्ध आहे हो. चाणक्य सुद्धा बोलून गेलेले होते ना की विदेशी मातेचा पुत्र हा राज्यकर्ता होऊच शकत नाही, चांगला राज्यकर्ता तर अजिबातच होऊ शकत नाही. हा देश बुडवणार, हा राज्य बुडवणार, तो देशद्रोहीच निघणार. आणि त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचं आचरण आहे, राहुल गांधी यांचं वागणं आहे. आता महिला विधेयकाला सुद्धा यांनी तसाच विरोध केलेला आहे ना. अर्थात हा विरोध इंडी आघाडीच्या सर्वच घटकांनी केला. मग यामध्ये आपले उबाठा कसे मागे राहतील? उबाठाने सुद्धा विरोध केलेला आहेच. मित्रांनो, तुम्ही आता जे फोटोज बघितले, ज्या व्हिडिओ क्लिप्स बघितल्या, त्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा शेतकरी, कॅन्सरग्रस्त रुग्ण, विद्यार्थी यांना देत आलेलो आहोत, पुढेही अखंडपणे देणार आहोत, त्याची झलक होती. या सत्कर्मामध्ये आपलं सहकार्य खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण हा डोलारा खूप मोठा आहे. पेलवता पेलवत नाही अशातली गत आहे. अनेकांना घरामध्ये बसून टोमणे मारायला किंवा कमतरता दाखवून द्यायला काहीच वाटत नाही, मात्र ऑन फील्ड काम करत असताना किती अडचणी येतात हे जो करतो त्यालाच कळतं मित्रांनो. तेव्हा तुम्ही सुद्धा या आपल्या अडचणीत असलेल्या हिंदू माता बंधू भगिनी जे आहेत यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येईल ते निश्चित द्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे ट्रान्झॅक्शन करता येऊ शकेल ते नक्की करा. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट तयार करता येईल. मित्रांनो, आपले कर्मच आपल्या सोबत येणार आहेत, बाकी काही नाही. आणि एक एक रुपया देखील अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरू शकतो, ही सामाजिक जाणीव मनामध्ये नेहमी असू द्या. तर उद्धव ठाकरे यांनी देखील या महिला आरक्षण विधेयकाला विरोध दर्शवला. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी देखील या महिला आरक्षण विधेयकाला विरोध दर्शवला. सुप्रिया सुळेंचं तर म्हणणं असं आहे की आम्हाला जर विश्वासात घेतलं असतं तर आम्ही सगळ्यांनी 543 जणांनी मिळून पाठिंबा दिला असता. अरे विश्वासात घेतलं असतं म्हणजे काय?
आता काय घरी येऊन समजवायचं तुम्हाला? म्हणजे पूर्वीच्या काळी कसं काही गुरुजी मठ्ठ मुलांच्या घरी जायचे शिकवणी वर्ग घेण्यासाठी, तसं काय आता स्पीकर्स किंवा ज्यांनी विधेयक आणलेलं आहे त्यांनी का तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्याचे धडे गिरवायचे का? आता विश्वासात घ्या म्हणे. अरे ओपन सेशन चालू आहे, ओपन डिस्कशन चालू आहे तिथे, त्यात व्हा ना सहभागी. झोपा काढू नका ना तिथे. लोकसभेमध्ये महत्वाचे विषय जेव्हा चर्चेला आलेले असतात तेव्हा हे सगळे असे डुलक्या घेत असतात तिथे, आणि वर मग पत्रकारांसमोर येऊन नाटकं करायची, ढोंग करायचं, कांगावे करायचे, थोतांडे. हे सगळं देशाचा अमूल्य वेळ, देशातल्या नागरिकांच्या टॅक्सचा पैसा कचऱ्यासारखा वापरतात हे लोक. कचरा करून टाकतात, त्याचा वाया घालवतात, नासाडी करतात. पण एका अर्थानं ते चांगलंच झालं ना. या सगळ्यांनी जो विरोध दर्शवला त्यातून एक गोष्ट निदर्शनास आली आहे भारतीय जनतेच्या, की बघा हे कसे महिला विरोधी आहेत. एकीकडे हे महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण असा ढोल वाजवत हिंडतात, आणि दुसरीकडे बघा बघा यांचा ओरिजिनल चेहरा काय आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून यांनी दाखवून दिलेलं आहे की महिलांनी कुठल्याच क्षेत्रामध्ये पुढे जाऊ नये अशी यांची मानसिकताच झालेली आहे. स्वांगीताई, तुम्हाला जर तुमच्या पतिराजांनी परवानगी दिली नसती तर डोक्यावर पदर घेऊन आजही आल्या गेल्या पाहुण्यांना चहा पाणी करत बसले असते तुम्ही. ठीक आहे ना. आज तुम्ही ज्या कोडगेपणाने खासदार म्हणून मानभावीपणा करत मिरवता, तो कशामुळे मिरवता हे थोडं ध्यानात घ्या. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून तुम्ही महिला आहात हे सुद्धा विसरलात की आपणही एक महिला आहोत. एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेचं दुःख किंवा तिच्या भावना जाणून घेणं हे जास्त सोपं नाहीये का? किंवा गरजेचं नाहीये का? पण नाही, तेवढं औदार्य दाखवायचंच नाही आम्हाला. तेवढं आमच्याकडे सोशिकपणाच नाहीये. हम करे सो कायदा, मी 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 सगळीकडे पाहिजे. त्यातल्या ह्या आपल्या वांगीताई, उद्धवजींचं तर काय विरोधाला विरोध आहे. उद्या जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मोठा श्वास घ्या, नंतर सांगितलं श्वास सोडा, तर हे म्हणतील आम्ही श्वास सोडणार नाही. मोदी म्हणतात श्वास सोडा, आम्ही सोडणारच नाही. अरे जीव सोडा, मग मरा. हे असले विरोधक आहेत सगळे दळभद्री. पण धोखा हो गया भाई, बहुत बडा धोखा हो गया. आदू बाळा सोबत मोठा धोका झालाय, उद्धवजींसोबत मोठा धोका झालाय. एकीकडे उद्धवजींनी आदित्यने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला, आणि दुसरीकडे आदूच्या प्रिय मैत्रीण, गायडन, काय म्हणू त्यांना आपण, त्यांच्या राजकीय सल्लागार, अशा बऱ्याच भूमिकांमध्ये असतात त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी धोका दिला. ज्या आदित्यने, आदूबाळाने आपल्या प्रियंका चतुर्वेदींसाठी चक्क संजू काका म्हणजे भोंग्याची कॉलर धरली मातोश्रीमध्ये आणि धमकी दिली, त्याच प्रियंका चतुर्वेदींनी आदूबाळाला धोका दिला. कसा? हे इकडे विरोध करत होते महिला आरक्षण विधेयकाला, आणि तिकडे बाई समर्थन देऊन आली. बोला मज्जा. क्यों आ गया ना स्वाद? आदूबाळ कसा चरफडतोय आता. अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का.
अरे बरं, टायमिंगवर आठवलं बा गाणं, मला सकाळपासून आठवत होतं हे गाणं, आठवतच नव्हतं, लक्षातच येत नव्हतं. मग आत्ता हे बोलत असताना अचानक आठवलं. पण कसं मॅच होतंय नाही का, होतंय की नाही मॅच, मजा येते की नाही, विचारा अब्दू बाळाला. क्यों भाई आवे ना स्वाद. उदोजींसाठी हा काही फार मोठा झटका किंवा फार मोठा धक्का नाहीये, कारण उदोजींना कल्पना आहे की बाई कधीही उबाठा गट सोडून दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या पक्षात जाऊ शकते, जिथे तिला तिची राजकीय मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित परत स्वगृही परतण्याची सुद्धा प्रियंका चतुर्वेदी तजवीज करू शकतात, ट्राय करू शकतात. म्हणजेच त्या परत एकदा काँग्रेसकडे वळू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि हे उद्धवजींना चांगलंच माहिती आहे. मात्र आदित्य ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, आदूबाळ ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. आदूबाळाला वाटतं की प्रियंका चतुर्वेदी कधीच उबाटा सोडणार नाहीत, आपल्याला सोडणार नाहीत. लेकिन भाई ऐसा नहीं होता है रे. पॉलिटिक्स में कब क्या हो जाए और कब कौन किसका हाथ झटक दे समझ में भी नहीं आता, क्योंकि इसीलिए इसको राजनीति कहते हैं, पॉलिटिक्स कहते हैं. राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नाहीये कायमचा, आणि कोणीही कोणाचा मित्र नाहीये कायमचा. प्रेम तर राहिलं दूरच, यांच्याकडे प्रेम नावाची गोष्टच नसते. दगड बसवले त्यांनी हृदयाच्या जागी. श्रूढ व्यक्तिमत्व असतात हे सगळे राजकारणी. यांच्या डोक्यामध्ये 24 तास राजकारणच चालू असतं. याचा काटा कसा काढू, त्याचा गेम कसा करू, याचं काय करू, त्याचं काय, बस ये चलते रहता इनके दिमाग में, दुसरं काही नाहीये. त्याच्यामुळे आदूबाळासाठी मात्र हा मोठा तगडा झटका आहे बॉस. आणि आमची तर आता प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना आहे की आदूबाळाचे पप्पा जरी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणत असतील तरी त्यांना माफ कर प्रभू श्रीरामा, आणि आदूबाळाला या दुःखद प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य कर, मदत कर, त्याला शक्ती प्रदान कर. जास्त रडवू नको आमच्या आदूबाळाला, कारण आताशा अंधारे आत्या सुद्धा नाहीयेत अंगाई गीत गायला. अंधारे आत्या सुद्धा गायब आहेत बऱ्याच दिवसांपासून. कुठे गेल्यात कुणास ठाऊक. कदाचित संशोधन करायला गेले असतील की आता अजून हिंदू देवी देवतांवर आणखी किती घाणेरडी आणि खालच्या पातळीवर टीका करता येईल ते, कारण त्या देखील आता उबाठा सोडण्याच्या मागावर आहेत. कारण लोकसभेची संधी गेली, विधानसभेची संधी गेली, अहो एवढंच काय, महानगरपालिकेची पण संधी गेली. महापौर पण बनायचं होतं बाईला, नाही बनू शकली. अहो जिल्हा परिषद पण गेली ना, आणि ग्रामपंचायत पण गेली ना हातातून. आता काय सरपंच पद पण नाही ना बाईकडं, त्याच्यामुळे ती पण जाणार बाया. हा मात्र उद्धवजींसाठी झटका असू शकतो. कारण उद्धवजींना वाटतं की रश्मी वहिनींनी सगळं कसं बांधून ठेवलेलं आहे. नाही, एक एक दोर सुटत चाललाय मित्रांनो. ऑपरेशन टायगर बद्दल एक व्हिडिओ आधीच झालेला आहे आपला. हा त्याचाच पुढचा पार्ट आहे, त्याचंच पुढचं व्हर्जन आहे बरं का प्रियंका चतुर्वेदी म्हणजे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आदित्य या तगड्या झटक्यातून लवकर बाहेर पडेल का, किंवा आदित्यला हा खरंच झटका वगैरे लागला असेल का प्रियंका यांच्या या वागण्याने? यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. सुरुवातीला तुम्ही जे व्हिडिओज आणि ज्या फोटोच्या क्लिप्स बघितल्या त्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाची, औषधांची जी सोय करतो. आपले स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी यांच्यासाठी ज्या सामान पोहोचवण्याची, रेशन पोहोचवण्याची जी सोय करतो त्याची झलक होती. काही शेतकऱ्यांची घरं आपण बांधून दिलेली आहेत त्याची झलक होती. काही विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च भार आपण उचलतोय, खर्च करतोय सगळा, त्याची झलक तुम्हाला दाखवलेली आहे. मित्रांनो आपण काम खूप वाढवलेलं आहे आणि आता तर महाराष्ट्रभर आपल्याला हे काम पसरवायचं आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो. म्हणजे आणि त्याचा ट्रान्झॅक्शनचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड करता येईल आणि डिजिटल रिसिप्ट तयार करता येईल. आपल्या प्रतीक्षेत आहोत. अनेक नजरा
तुमच्याकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. देणाऱ्याचे हात हजारो असायला हवेत मित्रांनो. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. माणुसकी जपा, माणुसकी धर्म पाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.